गोरज भंडारवरती एफडीएनं कारवाई केलेली होती आणि गोरज भंडारचा जो परवाना आहे त्यावरती निलंबनाची कारवाई झाली होती। परंतु परवाना निलंबनाची कारवाई गोरज भंडारवरची बेकायदेशीर असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं व्यक्त केलं। गोरज भंडार या कारवाईविरोधात कोर्टात गेलं होतं। गोरज भंडारचा परवाना तातडीने त्यांना परत करण्याचे आदेश कोर्टाचे आहेत, त्यामुळे गोरज भंडार लवकरच आपला व्यवसाय सुरू करणार आहे। मात्र एफडीएच्या अन्यायकारक कारवाईमुळे 9 लाख रुपयांच्या दुग्धजन्य पदार्थांचं त्या दिवशी झालेलं नुकसान एफडीएनंच भरून द्यावं अशी मागणी गोरज भंडारकडनं करण्यात आली आहे। दरम्यान न्यायालयानं कुठे सुद्धा एफडीएचा परवाना निलंबित करण्याचा नोटीस बेकायदेशीर असल्याचं सांगितलं नाही असा दावा सहायुक्त सचिन केदारे यांनी केला आहे। न्यायालयाने सदर इलिगल कारवाई असल्याचे म्हटले असे कुठेही निदर्शनास येत नाही। मान्य न्यायालयाने फक्त सदर प्रकरणी गोरज भांडार यांची याचिका मान्य केली असून निलंबन मागे घेऊन सदर पेढी सुधारणा नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे व सदर पेढीने सदर सुधारणा नोटीसच्या अनुषंगाने त्यामधील नमूद त्रुटींची पूर्तता विहित कालावधीत म्हणजे 14 दिवसाच्या आत जर केली नाही तर त्या अनुषंगाने त्याच्यावर अन्न सुरक्षा मान्य कायद्याअंतर्गत पुढील कारवाई जसे की परवाना निलंबन किंवा रद्द या प्रकारची कारवाई घेण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।